नमस्कार मंडळी. जसं की व्हिडिओचं थंबनेल पाहून तुम्ही क्लिक केलं असेल तर बरोबर आहे. आत्तापर्यंत आपण जे दूध पाहिलं गाईचं, म्हशीचं, बाकी प्राण्यांचं, तर हे दूध नेहमी पांढऱ्या कलरचं राहतं आणि दूध हे नेहमी पांढरंच असतं. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटत असेल की मग कोणता प्राणी दूध काळं देतो? मलाही सुरुवातीला ऐकलं तेव्हा आश्चर्य वाटलं की चक्क हा प्राणी काळं दूध देतो. तर हा प्राणी आपल्या सर्वांना माहीत आहे, पण आपल्याला माहीत नाही की हा प्राणी काळं दूध देतो. असा प्राणी जो काळं दूध आहे, तर हा प्राणी तुमच्या ओळखीचा आहे तरी पण तुम्हाला सांगता येणार नाही की हा प्राणी कोणता आहे. पृथ्वी तलावर कोणताही सजीव जीव असू द्या, सजीव जीवाच्या दुधाचा रंग हा नेहमी पांढराच असतो. परंतु असे काही प्राणी आहेत जे या सगळ्यात वेगळे आहेत. काही प्राण्यांच्या दुधाचे रंग वेगळे आहेत, तर एका प्राण्याचा तर दुधाचा रंग तर चक्क काळा आहे. पण हा प्राणी खरंच काळं दूध देतो. तसे पाहता हा प्राणी तुमच्या ओळखीचा आहे, पण असं असलं तरी देखील तुम्हाला त्याच्या या गोष्टीबद्दल माहीत नसेल आणि त्यामुळे या प्राण्याचं नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि नवलसुद्धा वाटेल. या दुधाची खासियत बघा काय आहे. या दुधामध्ये भरपूर प्रोटीन्स, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि इतर महत्त्वाचे घटक असतात. त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. आणि हे दूध, ह्या प्राण्याचं जे काळं दूध आहे, हे दूध थंड पिल्यानं काय होतं तर बघा, पोटातील गॅस्ट्रिक ॲसिड स्थिर होतो आणि दुधात कॅल्शियम असते, जे पोटात ॲसिड तयार होण्यास प्रतिबंध करते. आता तुम्हाला उत्सुकता लागली असेल की नक्की हा प्राणी आहे तरी कोण? काळं दूध देणारा प्राणी नक्की आहे तरी कोण? तर बघा, जगातील प्राणी साम्राज्यातील एकमेव प्राणी म्हणजे काळ्या मादी गेंड्याचं दूध. काळ्या मादीचा जो गेंडा आहे त्याचं दूध हे काळं असतं. आणि गेंडा हा प्राणी तर सर्वांनाच माहीत आहे, पण तुम्हाला माहीत होतं का की गेंड्याचं दूध हे काळं असतं? हा प्राणी तर सर्वांच्याच ओळखीचा आहे, पण आपल्याला माहीत नसतं की या प्राण्याचं दूध काळं आहे. आणि आत्तापर्यंत आपण बरेच प्राण्यांचे दूध म्हणजे पाहिले आणि ऐकले की दूध हे नेहमी पांढरंच असतं. पण एकमेव प्राणी असा आहे गेंडा, त्याचं दूध काळं असतं. गेंडा प्राण्यातील जी मादी आहे त्या मादीचं दूध हे काळं असतं. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच धन्यवाद. भेटूया एका पुढच्या छानशा व्हिडिओसोबत.